कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सागावच्या गुरुदत्त क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावलंय। उंबरडे येथील स्वर्गीय विशाल भोईर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। टेनिस बॉल ओव्हरआर्म पद्धतीने झालेली ही स्पर्धा 4 दिवस खेळण्यात आली, ज्यामध्ये कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील तब्बल 32 संघ सहभागी झाले होते। उंबरडे येथील गावदेवी मैदानात ही भव्य अशी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्यात आला। अंतिम सामन्यात खेळताना दहिसर येथील पवन 11 संघाने सागाव संघासमोर 4 षटकात 30 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं। हे सागावच्या गुरुदत्त क्रिकेट संघाने 5 चेंडू आणि 9 गडी राखून सहजरित्या पार केलं आणि विजेतेपदावर आपलं नाव कोरलं। यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह माजी नगरसेवक जयवंत भोईर, माजी नगरसेविका वैशालीताई भोईर, पुष्पाताई भोईर, उपशहर प्रमुख सुनील खारूक, विभाग प्रमुख रामदास कारभारी व आदी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या संघाचे ट्रॉफी आणि बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। बऱ्याच वर्षापासून इथे क्रिकेटचे स्पर्धा होत आहेत, परंतु आमदार चषक हा पहिल्यांदा होतोय। आमचे लहान भाऊ सतीश भोईर यांनी ही संकल्पना माझ्यापुढे मांडली आणि ती प्रत्यक्षात आता साकारलेली आहे। भरपूर संघ, चांगल्या भरघोस बक्षिसा अशा पद्धतीने ह्या स्पर्धा गेले 4 दिवस ह्या गावदेवी मैदान उंबरडे येथे चालू आहे। आज त्याची फायनल होऊन गावदेवी गुरुदत्त गावदेवी संघ सागाव ह्या संघाने फायनल जिंकलेले, म्हणजे अंतिम सामना जिंकून इथे असणारं चषक आणि 1 लाख रुपयाचं बक्षीस, तसंच मॅन ऑफ द सिरीजला बाईक आणि अनेक भरघोस बक्षीस अशा पद्धतीने आज इथे ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडलेली आहे।